ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची सर्वात पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत आणि 5,500 कंपन्या असल्या तरी आपल्याला हवी आहे ती कंपनी उत्तम आहे का हे पाहण्यासाठी त्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते. कारण की सर्वच कंपन्या ह्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्यसुद्धा असतात. परंतु कोणती कंपनी उत्तम आहे, कोणती अयोग्य आहे, कोणती योग्य आहे हे ठरवण्यासाठी आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपर अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी रेडीमेडपणे आपल्याला हवे असलेल्या म्हणजेच मी सध्या आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. थोडक्यात काय तर एखादी कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे व उत्तम आहे तर ती का आहे याचा एक ठोकताळा आपल्या बंधू भगिनींना आरामात लावता येतो. तर मित्रांनो, मी परवा दिवशीच PC ज्वेलर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला हवे असेल त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचे नाव कमेंट केले. त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवणार आहोत. तर तो व्हिडिओ संपूर्ण पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर मित्रांनो, आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे KNR कन्स्ट्रक्शन. आणि KNR कन्स्ट्रक्शन ही कंपनी मित्रांनो कन्स्ट्रक्शन ह्या सेक्टरमधील इन्फ्रास्ट्रक्चर या श्रेणीतील आहे. मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत रेल विकास, केम इंडिया प्रोजेक्ट, NCC, GR इन्फ्रा, IRB इन्व्हिट, PNC इन्फ्राटेक, इंड्स इन्फ्रा, मॅन इन्फ्रा, अशोका बिल्डकॉन, जेकुमार इन्फ्रा. मित्रांनो KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. यापैकी कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 28 नोव्हेंबर 2025 आणि आज KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचा एक शेअर्स 160 रुपये 20 पैसे ह्या किमतीला बंद झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वे हाय व 52वे क्लो किंमत. 52वी हाय 52वे क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात
कमीत कमी किती किंमत झालेली, तो असतो 52 किलो. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या शेअरची 52 हाय किंमत होती ₹358 व 52 किलो किंमत होती ₹159. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचा एक शेअर्स ₹290 मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचा एक शेअर्स ₹206 मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास आणि 10 वर्षातील कमीत कमी किंमत पाहिल्यास KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचा एक शेअर्स ₹41 मिळत होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे ₹4,505 करोड. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असतो, तो पाहणे अत्यंत महत्त्वाचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झालेला की तोटा झालेला व तो किती झालेला हे पाहणे. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा पाहिला 2025 साली ₹120 करोड नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली ₹733 करोड नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली ₹440 करोड नेट प्रॉफिट झाला होता. 2022 साली ₹354 करोड नेट प्रॉफिट झाला होता. 2021 साली ₹375 करोड नेट प्रॉफिट झाला होता. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहे ते पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक सध्या आहेत प्रोमोटर. प्रोमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीत 48.81% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर पाहिले तर ते आहेत DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजे घरेलू गुंतवणूकदार संस्था. त्यामध्ये कोण कोण येतं, त्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीत 21.52% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहेत FII म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा सध्या KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीत 7.51% आहे. तर मित्रांनो, आत्ताच आपण KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1. मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीला मागील 5 वर्षापासून सतत वाढता नेट प्रॉफिट झालेला आहे. म्हणजेच काय, तर 2021 साली ₹375 करोड नेट प्रॉफिट होता. तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली ₹120 करोड झालेला आहे. म्हणजेच नेट प्रॉफिटमध्ये भरघोस वाढ झालेली आहे. त्यामुळेच KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी ₹290 मिळत होता, 5 वर्षापूर्वी ₹206 मिळत होता, 10 वर्षापूर्वी ती कमीत कमी किंमत म्हणजे ₹41 मिळत होता, तोच KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचा एक शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला ₹160.20 ह्या किमतीला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 290. मित्रांनो, लक्षात घ्या,
कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी जर पकडलं, एकच शेअर जर पकडला तर KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीत 2 वर्षापूर्वीचे 290 रुपये, 5 वर्षापूर्वीचे 206 रुपये, 10 वर्षातील कमीत कमी किंमत म्हणजे 41 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 160 रुपये झालेले आहेत. म्हणजेच काय तर KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीनं 10 वर्षाचा जर विचार केला तर भरघोस असा नफा दिलेला आहे. म्हणजेच काय तर 160 रुपये ही करंट व्हॅल्यू आहे आणि 10 वर्षापूर्वी 41 रुपयाला मिळत होता. म्हणजेच त्या कंपनीनं 10 वर्षात सुमारे 3.9 पट म्हणजे जवळजवळ 4पट रिटर्न्स दिलेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेत ठेवली असती तर त्यांनी किती पट रिटर्न्स दिले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीत 10 वर्षात रक्कम 4पट झालेली आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठे गुंतवणूकदार घटक आहेत प्रमोटर, पण त्यांचा हिस्सा 48.81% आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, जी कंपनी शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते त्यात प्रमोटर होल्डिंग हे कमीत कमी 50% किंवा त्याच्यापेक्षा अधिक असते. पण KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीत ते 50%च्या आसपास म्हणजे 48.81% आहे. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की KNR कन्स्ट्रक्शन ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार म्हणजेच वार्षिक नेट प्रॉफिट सतत वाढत आहे. तसेच प्रमोटर होल्डिंग हे 50%च्या आसपास आहे. त्यामुळेच ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी वार्षिक विश्लेषणानुसार उत्तम आहे. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, कोणतीही कंपनी गुंतवणुकीसाठी किती जरी उत्तम असली तरी त्याच्यात कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा युद्धाच्या बातम्या, निगेटिव्ह न्यूज, जागतिक मंदी, युद्धाच्या बातम्या ह्या कोणत्याही कारणाने त्या कंपनीच्या शेअरमध्ये 52 खायपासून पडझड होत असते. तर ती झालेली पडझड हीच गुंतवणूकदारांसाठी सुवर्ण संधी असते. कारण जागतिक पातळीवरील परिस्थिती जेव्हा बदलेल, एकूण मार्केट जे खाली आलेलं आहे ते वर जाईल, तेव्हा उत्तम कंपन्याचे शेअर्स हे प्राधान्याने वर जात असतात व ते नवीन उच्चांक किंमत दाखवत असतात. तर KNR कन्स्ट्रक्शन ही कंपनी वार्षिक विश्लेषणानुसार सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे परंतु उत्तम नाही. मित्रांनो, KNR कन्स्ट्रक्शन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा. कोणती अडचण असेल तर कमेंट करा. तसेच समाधानी असाल तर आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी आपण बनवलेल्या सर्व कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम कंपनी निवडण्यासाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे नवीन सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या अपतेष्टांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. भारत माता की जय.